पहिला चेंडू अगदी डॉट आला, तर नंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर षटकार, तिसरा चेंडू आला डॉट. सांगेकोटतील पहिला वैयक्तिक स्वतःचा पहिले षटक या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय गणेश वाघमारे, मॅन फ्रॉम वंजारवाडी, कर्जत. टेनिस क्रिकेटमधील एक चांगला यंग टॅलेंट असलेला खेळाडू आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ओळख स्वतःची निर्माण केल्या या खेळाडूनं खऱ्या अर्थानं तोच गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय प्रवीण उर्फ जॉन्टी. अगदीच उरण तालुक्याचा हा शितारा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. भरपूर नाव या खेळाडूनं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रावर अगदीच जर आपण पाहिलं ना तर खेळाडूचं चर्चेत राहिलं आहे. इथे मोठा फटका मात्र या ठिकाणी फसू शकतो, परंतु चेंडू टप्पा खाल्यानंतर त्या दिशेला शतरक्षक आहेत, परंतु चेंडू जातोय सीमारेषे पलीकडं 4 धाव्यांसाठी. अजून एक येईल चौकार. 5 षटकांची मॅच असेल. खरं तर जर विचार केला ना तर 4 फ्रेश बॉलर या ठिकाणी असतील. कंपल्सरी चेसिंग LB विकेट्स असे या स्पर्धेचा नियम या ठिकाणी आपण पाहतोय. काही जबरदस्त गोलंदाजी, 2 चेंडू डॉट जरूर फेकले, परंतु 2 मोठे फटके देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. सामना खूप चांगला आहे. अगदी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा हा सामना, कारण दोन्ही संघांनी एक एक मॅच मात्र या ठिकाणी गमावल्या. त्या क्रॉस द लाईन खेळायचं होतं. ग्राउंडेड डाऊन अगदीच कार्पेटच्या सहाय्याने सिंगल कंप्लीट केले. डबलला प्राधान्य दिलं जाणार का? समाधान कातकरी बाईकर मॅन एकलव्य बिलवले चषक 2018चा खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला ना तर तो बायकरमॅन ठरला होता. आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर आपले आदिवासी खेळाडू देखील कुठेच मागे नाही. भरपूर आपले आदिवासी खेळाडू देखील बायकरमॅन म्हणून सध्याकडला उद्देश येत असताना आपण पाहतो. आणि ही चांगली बाब आहे. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात प्रत्येक तालुक्यात. आणि निश्चितच इथून आपण पाहतोय गणेश वाघमारेचा पुढील बॉल. इथे मात्र अपटॅकर बॉल होता. अगदी निघून चाला. विकेट किपर युवराज पवार, रोहा तालुक्याचा हा खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि त्याच्याकडनं एक चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. एकंदरीत इथे आला चेंडू तो डॉट बॉलची इथून सांगतात झाले. ओव्हर क्रमांक 1 संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या त्या 11. एका षटकाचा खेळ संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 11 धावा. 5 षटकाची मॅच आहे. अतिशय चांगली गोलंदाजी केली गणेश वाघमारेनं. कर्णधारानं जो विश्वास दाखवला गणेश वाघमारेवरती, तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थ ठरवत असताना, कारण समोर जर विचार केला ना तर नुसतं आपला तालुक्यात नव्हे तर तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन, नुसतं जिल्ह्याच्या बाहेरच नाही तर महाराष्ट्राबाहेर जाऊन खेळणारे हे 2 स्टार खेळाडू आपण पाहतोय. आणि त्यांच्या विरोधामध्ये यंग टॅलेंट असलेले हे 2 हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. सांगेकवाडीतील दुसरं तर वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय. शेलू गावचा हा शितारा खऱ्या अर्थाने एक यंग टॅलेंट असलेला गोलंदाज आपण पाहतोय. धनंजय मुकणे कर्जत तालुक्याचा एक जबरदस्त अजून एक यंग खेळाडू आपण पाहतोय. आणि इथून मात्र पहिला बॉल चेंडू जाईल वाईड स्लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धाव्यांसाठी. हा येतोय चौकार. चौकारनं टीमची टोटल धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचल्या. 5 षटकामध्ये किमान 60+ धावा इथे उभाराव्या लागतील. जर हा सामना जर जिंकायचा असेल तर 60+ धावा होणं गरजेचं. परंतु कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करा, तुम्हाला यश मात्र नक्कीच मिळेल. जर तुम्हाला विजय निश्चित करायचा असेल, विजय तुमच्या बाजूने झुकवायचा असेल, नक्की तुम्हाला इथे सातत्याने प्रयत्न करावे लागतील. कारण प्रयत्न केल्याशिवाय इथे काहीही मिळणार नाही. प्रयत्न चांगले करावे लागतील. गोलंदाज धनंजय मुकणेला, अगदी शेलू गावचा हा खेळाडू आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर योगिनी भाग्यश्री 11 सारंग पालेवाडी टीमसाठी गोलंदाजी करत नाही. इथे अजून एक धमाका केलाय. चेंडू जाईल. शॉर्ट लेनचा चेंडू होता. अगदीच चेंडूला परफेक्ट टायमिंग दिला आणि चेंडू जातोय कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी. बिग हिट सिक्सर. जरूर इथून षटकार आलाय. पहिल्या षटकामध्ये शांत ठेवलं. या षटकामध्ये मात्र खरपूस समाचार घेतलाय धनंजय मुकणे, मॅन फ्रॉम शेलूचा हा खेळाडू. परंतु त्याच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहतोय समाचार घेतलाय तो प्रवीण उर्फ जॉन्टीनं. खऱ्या अर्थाने विंदरे गावचा हा शितारा, अगदीच उरण तालुक्यातून बिलॉंग करून आला खेळाडू. आणि इथे आपण पाहतोय ना की परी 11 श्री पात्रदेव वरंडेपाडा टीमचा आयकॉन अर्थात कॅप्टन देखील आहे. आणि त्याच्याकडनं एक कप्तानी पार या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय. आपल्या टीमसाठी, आपल्या संघमालकासाठी खऱ्या अर्थानं संघमालक भगवानजी नाईक या टीमचे खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचंही करूया आपण. या आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्यामध्ये जर विचार केला तर त्यांचंही आपण इथे स्वागत करूयात. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, अगदी सामाजिक जाण असणारं व्यक्तिमत्व. आदिवासी समाजातील कोणत्याही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नेहमी केलं जातं. आणि तेच आमचे भगवानजी नाईक साहेब अगदी व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं आपण जितकं कौतुक करू तितकं कमी. एकंदरीत पुनश्च गोलंदाज तयार.
इथे बॅटची अगदीच लिडिंग एज लागली होती, परंतु युवराज पवार यावेळेस स्ट्रॉंग स्टॉपमध्ये चांगले फीड करतायत. फिल्डिंग डिपार्टमेंट जर विचार केला तर चांगलं सजवलं जातं आहे. सिंगल इथे आले, सिंगलला धावफलक 22 अंकावरती. पहिला चेंडू चौकार खाला, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक सिंगल धाव. एकंदरीत एक पूर्णांक 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या त्या 22 धावा. पहा फर्स्ट स्लिपमध्ये जर आपण पाहिलं तर विचार केला तर एक चांगल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जवळपास आपण पाहतोय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनमध्ये डीप मिड विकेटला एक जवळपास आपण विचार केला ना तर एक क्षेत्ररक्षक आहे, कॉकॉरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक, लॉंग स्टॉपमध्ये जवळपास 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 30 सर्कल तर नाही आहे, परंतु अगदी बॉन्ड लाईनच्या चारही साईडनं हे 10 क्षेत्ररक्षक मात्र पसरले आहेत. आणि अगदीच गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना हा गोलंदाज आपण पाहतो योगिनी भाग्यश्री सारंग पालेवाडी टीमसाठी खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते टीमचे विष्णूजी कातकरी आणि अरुणजी पवार. जबरदस्त व्यक्तिमत्व. ज्या वेळेस आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीग किंवा टेनिस बॉल प्रीमियर लीग आयोजित केले जाते त्या वेळेस या दोन्हीही पुरस्कर्त्यांचा मात्र एक मोलाचे योगदान आयोजकांना असतं. इथे ओव्हर क्रमांक 2 संपल्याचा इशारा दिला पंचांनी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला त्या 12च्या औसतनं 24 धावा. कौतुक करावं तितकं कमीच आहे. विष्णूजी कातकरी आणि अरुणजी पवार ज्या वेळेस आपल्या सोबत ते जोडले गेले जवळपास पहिल्या पर्वापासून ही दोन्ही संघ मालक अगदी पुरस्कर्ते जे आहेत ना टीमचे ते आपल्या पहिल्या पर्वापासून अर्थात टेनिस बॉलच्या पहिल्या पर्वापासून आणि आत्ता देखील आपण पाहिलं ना तर या रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या समेत ते जोडले गेले आहेत. म्हणजे प्रत्येक संघ मालकांनी या ठिकाणी एका खेळाडूने जर आपण विचार केला आपण एक चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करतो आयोजकांच्या माध्यमातून. परंतु ही जी स्पर्धा जी होते ना ते महत्त्वाचे म्हणजे या पुरस्कर्त्याच्या माध्यमातून जर त्यांनीच टीम पॅक केली नाही, जर त्यांनीच संघ घेतला नाही तरी इतकी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज होऊ शकत नाही आहे. आणि निश्चितच त्याच्यामुळेच या सर्व संघ मालकांचं जेवढं आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू ना तितकं मात्र या ठिकाणी कमी आहे. प्रत्येक संघ मालक या ठिकाणी प्रत्येक टेबल पॉईंटवरती जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूची निवड करताना एक चांगली निवड केली, टीम बांधणी चांगली केली या ठिकाणी विष्णूजी कातकरी आणि अरुणजी पवार यांनी. परंतु आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या मात्र 24. शेवटची 3 षटकं अद्याप या ठिकाणी बाकी. चला बॉलची व्यवस्था करायची आहे. 5 षटकांचा मॅच लुजर असा हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी स्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. अजून एक करो या मरो अशी स्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेचा जर विचार केला ना तर या सामन्याचा विचार केला तर जो संघ जिंकेल तो मात्र इथून अगदी जर विचार केला तर प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा या टीम सोबत मात्र लढत देईल, कारण त्यांनी देखील एक मॅच जिंकले आणि एक मॅच गमावले आणि त्या टीमचे मात्र खऱ्या अर्थानं पुरस्कर्ते आहेत गणेशजी नाईक. अगदीच त्या टीमचे पुरस्कर्ते आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व. इथे मोठा फटका ब्लॉक होलमध्ये अगदी स्लॉटमध्ये हा चेंडू होता. चेंडूला धाडलंय सीमा पार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय षटकार. षटकारनं टीमची टोटल धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचेल. क्षमा असावी 30 अंकावरती जाऊन पोहोचेल. 24 होत्या प्लस षटकार आला. एकंदरीत पहिल्या बॉलवरती बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय गणेश. हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय भाग्यश्री 11 सारंग पालेवाडी टीमसाठी गणेश हा गोलंदाज. गणेश वाघमारे मॅन फ्रॉम भातान गावचा सितारा. भरपूर विश्वास या गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं दाखवलाय कर्णधारानं. इथे आपण पाहतोय हलक्यातनं खेळून काढलं. अगदीच सागर पवार मॅन फ्रॉम सालूकचा खेळाडू आहे, पण तो शतरक्षणाची व्यूहरचना आखत असताना एक चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगल आले की काय? सिंगलच मिळेल, एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही. कदाचित डबल होऊ शकले असते, रोखलं आणि दुसरी धाव घेण्याचा मोह काय आवरू शकला नाही. आणि आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये समाधान कातकरी. आज मात्र समाधान कातकरीचा खऱ्या अर्थानं आजचा दिवस थोडासा खराब पाहायला मिळाला. जी समाधान कातकरीची आपण नेहमी बॅटिंग पाहतो ना ते बॅटिंग मात्र आजच्या दिवसामध्ये काही पाहायला मिळालं नाही. आजचा दिवस थोडासा खराब पाहायला मिळतोय. नो बॅट रिनाईट क्रमांक 3 वरती संदीप पवार या ठिकाणी. संदीप कातकरी मॅन फ्रॉम गोलेवाडी टीमचा हा खेळाडू. अगदीच खालापूर तालुक्यातील देखील भरपूर चांगले प्लेयर्स आपण पाहतोय. परंतु आज संदीप कातकरी गोलेवाडी टीमचा हा सितारा खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू खेळाडू. कित्येक तरी मैदान या खेळाडूंना गाजवले आहेत, परंतु आज खऱ्या अर्थानं या खेळाडूला आपल्या टीमसाठी अर्थात परी 11 श्री पात्रदेव वरंडेपाला टीमसाठी एक चांगलं योगदान द्यावं लागेल. चांगली खेळी करावी लागेल, साकारावं लागेल, कारण पहिला सामना गमावलाय. जो संघ मालकांना विश्वास दाखवलाय ना तुमच्यावरती तो विश्वास मात्र इथे तुम्हाला सार्थ ठरवावं लागेल. आणि एकंदरीत
इथे चांगला फटका बॅक टू बॉलर खेळला होता, परंतु फलंदाजच्या थोडंसं या ठिकाणी बॉडी एष्टीवरती जाऊन हा चेंडू आदलतोय. सिंगल आले. सिंगलने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलोय एकंदरीत 31 अंकावरती. 31 लॉस्ट ऑफ 1 विकेट. विकेट जे आले ना ते जवळपास रनआउटच्या स्वरूपामध्ये आले. जवळपास जर का विचार केला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आल्या. तर पहिला हादरा या ठिकाणी बसल्यानंतर 31 धावा 50 प्लस धावा इथे जर बनवल्या तर एक चांगली जमेची बाजू राहील, कारण समोर टीम देखील तितकी ताकदीची आहे. सर्व यंग प्लेयर या टीममध्ये आहेत. इथे मोठा फटका हा देखील चांगला आहे. वाडी स्लॉंग ऑफ आनंद वाघमारेच्या डोक्यावरून अगदीचा चेंडू जाईल सीमारेषे पार. 6 धावेंसाठी बिग स्ट्रोक षटकार. खऱ्या अर्थानं चांगल्या खेळाडूंना भरणं असलेली ही टीम देखील, परंतु कुठेतरी गोलंदाजी थोडीशी कमजोर पाहायला मिळते की काय. योगिनी भाग्यश्री 11 सारंग पालेवाडी या टीमची. षटकार आलाय. षटकारने टीमची टोटल धावसंख्या 37 अंकावरती. अगदीच अजून एक धमाका केला. अजून एक चांगला फटका. अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू जातोय 6 धावेंसाठी. हा येतो उत्तुंग असा षटकार. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. पहिला सामना जवळपास जर आपण पाहिलं ना तर असं वाटत होतं की परी 11 श्री पात्रदेव वरंडेपाडा सहज जिंकेल, कारण 2 षटकामध्ये त्यांनी तब्बल 40 धावा कुठल्या होत्या. आणि जशी समाधानची विकेट आली, जशी प्रवीणची विकेट आली ना, तसा सामना मात्र पूर्णपणे झुकला होता. तो मात्र प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा टीमकडे, आणि तो सामना जवळपास 14 धावसंख्येनं जिंकला होता तो प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटानं. परंतु दुसरा सामना प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटाला देखील गमावा लागला. अगदीच इथे मोठा फटका. षटकार हॅट्रिक मात्र या ठिकाणी कंप्लीट होणार का की झेल होणार. याच प्रयत्न चांगले राहिले, परंतु प्रयत्न या ठिकाणी अपयशी देखील ठरतायत. एकंदरीत इथून मात्र आता आपण पाहतोय ना की चेंडू षटकार हॅट्रिक इथे कंप्लीट झाल्या आणि ओव्हर क्रमांक या ठिकाणी 3 संपल्या. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 49 धावा. पहा जवळपास जर विचार केला ना तर क्षमा 50 धावा झाल्यात, कारण 2 ओव्हर 24 होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 26 धावा आल्यात. 50 धावा झाल्यात. थोडीशी स्कोरकडनं गफलत पाहायला मिळाली, परंतु इथून जर का आपण पाहिलं ना तर हा चेंडू आता जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस सांगेकवाड्यातील 4थं आणि वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक घेऊन येते तो गोलंदाज युवराज पवार. रोहा तालुक्याचा हा गोलंदाज अगदी ज्या ठिकाणी आपण पाहतोय रोहावरून बिलॉंग करून आलाय. इथे संदीप वाघ कातकरला मात्र या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर पूर्णपणे या ठिकाणी लगातार 2 चेंडू डॉट फेकले आहेत. 2 चेंडू फेस केले, दोन्ही चेंडू डॉट फेकले. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं या षटकामध्ये. लगातारचा 3रा चेंडू कट केला जात आहे. चेंडू प्रत्येक चेंडू इथे कट केला जातो आणि इथे संदीप कातकरे सारखा गोलंदाज 3 चेंडू प्रथमच मी तरी पाहतोय की हा फलंदाज डॉट होत असताना मैदानच्या आतमध्ये. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे मित्रांनो. कधी काय होईल ना याचं उत्तर मात्र देता येत नाही. मागील षटकामध्ये हवेत ठरला होता प्रवीण वाघमारे, तर तो इथे मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी, झेलची संधी. झेल होणार का. यास अगदीच विकेट किपर जर आपण विचार केला ना तर या टीमचा हिस्सा आहे भरत वाघे, मॅन फ्रॉम कोपरी गावावरून बिलॉंग करून हा खेळाडू खऱ्या अर्थानं आज योगिनी भाग्यश्री 11 टीमसाठी खेळत असताना आपण पाहतोय. एक लिजेंड खेळाडू, अनुभवी प्लेअर या ठिकाणी आपण पाहतोय. वयाची जवळपास 40-45 वर्षाचा खेळाडू आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. एक अनुभव पाठीशी आणि तो दांडगा अनुभव मैदानच्या आतमध्ये या ठिकाणी सिद्ध करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना आपण पाहतोय. एक चांगली झेल, एक चांगली विकेट. ज्या विकेटची तलाश होती ना ते विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त केली गेल्या. 50 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडू मागे 1 सफलता, 3 चेंडू लगातार डॉट. युवराज पवारने या ठिकाणी कमालीची गोलंदाजी केली. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो युवराज पवारच्या माध्यमातून. 5वा बॉल पुण्याशी तयार. इथे मात्र फटका चांगला आहे. आनंद वाघमारे चेंडू खाली झेल होणार का. यास वाईड कॅच. विकेटचं पतन. अजून एक झेल, अजून एक सफलता. बॅक टू द डग आउट. मेडन ओव्हर होणार का, कारण पहिलं मेडन ओव्हर या ठिकाणी फेकलं होतं सचिन लांगे, मॅन फ्रॉम आंबेरपाडा.
अगदीच कार्तिक 11 वाकस टीमचा तो खेळाडू होता, त्या टीमचा तो हिस्सा होता, आयकॉन प्लेअर होता आणि इथे हा देखील आयकॉन प्लेअर आहे. इथे हे मेडनवर हे मेडन षटक हाताळणार का? पहा मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, जरी टी बॉलची स्पर्धा असेल, रबर बॉलची स्पर्धा असेल, तर रबर बॉलमध्ये देखील मेडन ओव्हर होऊ शकतं. हे प्रत्येक गोलंदाजाने मात्र स्वतःला सिद्ध करून दिलं आहे. हे विसरता देखील कामं नाही, हे विसरून देखील चालणार नाही आहे. क्रिकेट हा नुसता फलंदाजा गेम नाही आहे, तर गोलंदाजासाठी गेम आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला 100% योगदान द्यावं लागतं, 100% कमिटमेंट द्यावं लागते, मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत सध्याच्या घडीला केली. अर्थात युवराज पवार रोहाचा हा खेळाडू या टीमचा हिस्सा आहे. खऱ्या अर्थाने योगिनी भाग्यश्री 11 सारंग पालेवाडी या टीमचा. शेवटचा चेंडू बॅटर युनाइट क्रमांक अजय वाघमारे मॅन फ्रॉम मात्रोले गावचा खेळाडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मात्रोले गावचा सितारा. खऱ्या अर्थानं आज आपल्या खेळाची कुवत दाखवावी लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी. आपल्या गावाचं नाव रोशन करायचं आहे तर इथे चांगलं खेळावं लागेल. परंतु इथे मेडन ओव्हर होणार का? येस, वाट कॅच आणि इथे अजून एक मेडन ओव्हर आपल्याला या ठिकाणी मिळते आणि इथे विकेटची देखील हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली आहे आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील कंप्लीट करतोय तर युवराज पवार मॅन फ्रॉम रोहा गावचा हा खेळाडू. आणि निश्चितच योगिनी भाग्यश्री 11 सारंग पालेवाडी टीमसाठी पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्या या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी. पहिला मेडन षटक, दुसरं मेडन षटक आणि पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करत असताना पहा मैदानच्या आतमध्ये. म्हणजे नुसतंच फलंदाजासाठी नाही तर गोलंदाजसाठी सुद्धा या ठिकाणी खेळपट्टी चांगली पाहायला मिळते. प्लेअर चेंज केलाय का गणेश? यस, अगदी थोडंसं या ठिकाणी खेळाडू थोडीशी दुखापत झाली आणि न्यू प्लेअर मैदानच्या आतमध्ये या ठिकाणी फिल्डिंगसाठी या ठिकाणी सेट केला जाईल. अगदीच संदेश आपण जा मैदानच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 4 संपले. 4थं षटक या ठिकाणी आलं ते मात्र मेडन पहा आणि नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये जात असताना आता आपण पाहतोय अविनाश नाईक वरंडेपाडाचा हा खेळाडू एक स्टार प्लेअर आहे. परंतु तो सध्याच्याकडे कुठेतरी मागे राहिला. परंतु बरेचसे प्लेअर या ठिकाणी बाद झाले आहेत. अगदी आपण विचार केला प्रवीण वाघमारे बाद झाला, समाधान कातकरी बाद झाला, संदीप कातकरी बाद झाला, अविनाश कातकरी बाद झाला. त्याच्यानंतर अजय वाघमारे आणि अविनाश नाईक वरंडेपाडा ही जोडी आता मैदानच्या आतमध्ये. 4 विकेट्स आता मात्र या ठिकाणी गमावल्यात. जवळपास आणि शेवटचं षटक धनंजय मुकणे मॅन फ्रॉम शेलू. पुन्हा एकदा सांघिक 5 वैयक्तिक दुसरं षटक. विश्वास दाखवलाय कर्णधारानं धनंजय मुकणेवरती. का दाखवू नये? कारण तितकी लयबद्ध गोलंदाजी त्याच्याकडे आहे. कित्येक स्पर्धा या खेळाडूंनी देखील आपल्या नावानं, आपल्या नावाचा दबदबा या खेळाडूंना ओपन टेनिस क्रिकेटमध्ये देखील ठेवला आहे. परंतु ही रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आहे. आदिवासी रायगड रबर बॉल प्रीमियर लीग. वाईड स्लॉंगअपच्या डोक्यावरनं आनंद वाघमारेच्या डोक्यावरून हा येतोय 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. चला प्रवीण वाघमारे आपली 50 कंप्लीट झाले. बॅट वरती करायची. अगदी एकदा या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. काय जबरदस्त खेळली. अगदीच विचार केला ना तर बॉल फेस केले तर 16 आणि 16 बॉलमध्ये या खेळाडूने 54 धावा कंप्लीट केल्या. मध्ये एकटाच हा खेळाडू या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्यात. अगदी धनंजय मुकणे यावेळेस बॉलिंग मार्कवरती पंचाच्या अगदी उजव्या इष्टीवरनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. इथे बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. जर मागील मॅच मध्ये मेडन ओव्हर येऊ शकतं ना तर या षटकामध्ये मी इथे षटकार हॅट्रिक किंवा चांगल्या परफॉर्मन्स देण्याचं काम करेन. टीम परिलोन वरडेपाडा टीमसाठी संघमालक खुश आहेत ते भगवानजी नाईक. खरं तर पहिला सामना गमावला आहे. कारण असं वाटत एक वेळ अशी होती की तो सामना जिंकलाय की काय. कारण 2 षटकामागे 40 होत्या आणि जवळपास 4 षटकामागे 47 बनवायच्या होत्या. ही क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा जर का आपण विचार केला ना तर कॅल्क्युलेट क्रिकेट आहे. कधी काय होईल याचं उत्तर मात्र देता येत नाही. म्हणूनच सांगावंसं वाटतं की तुम्ही 100% प्रयत्न करा. यश मात्र तुम्हाला नक्कीच मिळवता येईल. आणि तो प्रयत्न मात्र नक्कीच केला होता प्रसन्न 11 खांदा कॉलेज फाटा या संघानं आणि तो विजय त्यांनी निश्चित केला होता. इथे बॅक टू बॅक 2 षटकार आले आहेत. तदनंतर गोलंदाज धनंजय मुकणे बॉलिंग मार्कवरती सध्या सज्ज झाला आहे. प्रवीण वाघमारे सध्या तिकडला बॅट मात्र तापले जोरदार या ठिकाणी प्रत्यहल्ले चढवत असताना. इथे मात्र षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार का? खूपच शॉर्ट बॉल होता, खूपच शॉर्ट बॉल. खराब लाईननं गोलंदाजी केली जाते. यस, इथे जर आपण पाहिलं षटकार हॅट्रिक देखील पाहायला मिळतं. या मैदानावरती जर विचार केला भरपूर षटकार हॅट्रिक पाहायला मिळाल्या.
आत्तापर्यंत जर विचार केला तर जवळपास ही 7वी षटकार हॅट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय आणि एकंदरीत आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 68, लास्ट 4 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 68 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये चांगले बॅटिंग, चांगला तालमेल. हाच खेळाडूचा विचार केला प्रवीण वाघमारेच्या नावावरती 6 बॉल 6 चेंडूला 6 षटकार टोकण्याचा पराक्रम देखील याच खेळाडूच्या नावावरती आहे. हे विसरून देखील चालणार नाही आहे. म्हणजे एक मोठा प्लेअर आहे, एक मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एक यंग टॅलेंट असणारा गोलंदाज, यंग मॅन खेळाडू आपण पाहतोय धनंजय मुकणे, मॅन फ्रॉम शेलू टीमचा हा गोलंदाज आपण पाहतोय. आज योगिनी भाग्यश्री 11 पालेवाडी टीमसाठी यास बिमार बॉल या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी अगदीच नो बॉल घोषित केलाय. आता उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट. जबरदस्त बॅटिंग, तमाम प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग प्रवीण वाघमारे या ठिकाणी करतोय. चारी साईडनं प्रेक्षक जिकडे पाहाल तिकडे प्रेक्षक, टेकडीवरती प्रेक्षक. अगदीच चारी साईडने हिरवगार हे मैदान आपण पाहतोय. इथे मोठा फटका बिटवीन द गॅप, इथे चेंडूला कोणताही चान्स नाही अडवण्याचा. फ्रेटचा बॉल होता, त्याचा पुरेपूर वापर केला आणि एकंदरीत आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 73 या अंकावरती. 73 धावा. 2 चेंडूला 2 षटकार टोकले तर 1000 रुपये या टीमचे पुरस्कर्ते भगवानजी नाईक साहेबांच्या माध्यमातून. एक जरी षटकार टोकला तरी 500 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी असेल. हे पारितोषिक का लगावलं जाते, कारण आपल्या टीमला स्कोर जास्तीत जास्त धावींची आवश्यकता आहे, कारण क्रिकेट आहे. इथे मात्र जसं पारितोषिक भगवानजी नाईक यांनी लावलं ना तशी मात्र या ठिकाणी विकेट्स आले. म्हणजे नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लगावलं गेलं कुठेतरी आणि इथे विकेट देखील आले. इथे फलंदाज बाद झाला. वैयक्तिक जर विचार केला खेळाडूचा तर 20 चेंडू जवळपास 21 बॉल आणि 70 धावा एकदा जोरदार आल्या या खेळाडूसाठी. 21 बॉल मध्ये 70 धाव्यांची बहारदार खेळी खेळला तो मात्र प्रवीण उर्फ जॉन्टी.